तर पहा, पहिली संख्या सम आहे आणि शेवटची संख्या सम आहे, अशा केसमध्ये एकूण समसंख्या किती आणि विषम संख्या किती यासाठी पहा, एकूण विषम संख्या सूत्र येणार आहे n+1 भागिले 2 आणि विषम संख्या सूत्र येणार आहे हे n+1 भागिले 2. तर समसंख्या येणार आहे n-1 भागिले 2 समसंख्येसाठी आणि विषम संख्येसाठी. एकूण समसंख्या पहा आणि एकूण विषम संख्येसाठी हे आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. बरं, मग आता तुम्ही जर पाहिलं असेल तर याच्या आधी आपण पहिली संख्या सम पकडली होती, शेवटची संख्या सम पकडली होती, तर तेव्हा हे सूत्र उलटे आले होते. म्हणजे याच्या एक्झॅक्ट उलटं आता आपल्याला घ्यायचं आहे की पहिली संख्या विषम आहे, शेवटची संख्या विषम आहे. सूत्रामध्ये थोडासा बदल झाला की जे सूत्र आधी विषम संख्येसाठी होतं ते आता समसंख्येसाठी झालेलं आहे आणि जे विषम संख्येसाठी समसंख्येसाठी सूत्र होतं ते आता विषम संख्येसाठी झालेलं आहे. पहा, लक्षात घेऊ आपण आता 13 ते 27 म्हणजे एकूण किती सम व विषम संख्या आहेत. तेरा ते 17 मध्ये एकूण किती सम व विषम संख्या आहेत असा प्रश्न आपला आहे आणि तो आपण लक्षात घेऊ. आता तुम्ही जर इथं पाहिलं तर पहिली जी संख्या आहे ती आहे 13 आणि 13 ही विषम संख्या आहे. दुसरी जी संख्या आहे ती आहे आपली 27 आणि शेवटची संख्या ते सुद्धा विषम संख्या आणि आपण तेच कंडिशन घेतली. कंडिशन कोणती घेतली आपण ना, की पहिली संख्या बाबा विषम आहे, शेवटची संख्या सुद्धा विषम आहे. असं असेल तर एकूण समसंख्या किती आणि एकूण विषम संख्या किती. सूत्र पहा आता, विषम संख्येसाठी आणि समसंख्येसाठी सूत्र आपण लक्षात घेतलं सध्याच. एकूण समसंख्या म्हणजे n-1 भागिले 2 n-1 भागिले 2 एकूण समसंख्येसाठी आणि एकूण विषम संख्येसाठी n+1 भागिले 2 हे सूत्र लक्षात घ्यायला गेलं तुम्हाला. कंडिशन काय आहे, पहिली संख्या विषम असणे, शेवटची संख्या विषम असणे. समजलं येतं मला सांगा, कमेंट्समध्ये टाकायचं किंवा हे समजलं नाही सर. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. आता आपण इथं n म्हणजे काय, तर तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की n म्हणजे नैसर्गिक संख्या आहे. n म्हणजे काय आहे, नैसर्गिक संख्या. आता आपल्याला याचं जर उत्तर काढायचं असेल की एकूण किती समसंख्या आहेत आणि किती विषम संख्या आहेत, तर यासाठी सर्वात आधी आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत ते काढावं लागतील. मग आता एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या, तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं सूत्र त्याचं एकूण नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे n आणि n म्हणजे काय होतं, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 tn-1 + 1 tn-1 + 1 घेतलं सूत्र. आता याच्यात किंमत टाकून द्या. tnच्या ठिकाणी शेवटची संख्या किती आपली 27 आहे सर, पहिली संख्या किती आहे 13 आहे सर. ओके, अधिक 1. मग आता 27 आणि 13 या दोघांची आपल्याला इथं सबस्ट्रॅक्शन करणं, वजाबाकी करा. 27 मधून 13 गेले किती होतात, 2 3 गेले 4 आणि 2 1 गेला 1, 14 उरले. 14 अधिक 1 इज इक्वल टू किती झाले 15. म्हणजे याचा अर्थ 13 ते 27 मध्ये एकूण नैसर्गिक संख्या 15 आहेत. एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत, 15 आहेत. मग आता सम किती आणि विषम किती. सम काढायचे असतील तर समचं सूत्र तुमच्या समोर आहे आणि विषमसाठी हे आपल्या लक्षात आलं की एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत, तर त्या 15 आल्यात इथं. ठीक आहे, आता सबस्टिट्यूट करू आपण व्हॅल्यू. ns बरोबर n-1 म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या वजा 1. एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत 15 आणि 15 वजा 1 भागिले 2. ठीक आहे, एकूण समसंख्या. एकूण समसंख्या स लिहायचं सम. ठीक आहे, तर ते आता एकूण समसंख्या बरोबर 15 वजा 1, 15 तून 1 गेला 14 आणि 14 भागिले 2 बरोबर किती
7. म्हणजे आपल्याला पाहायला भेटलं की एकूण समसंख्या ह्या 7 आहेत. विषम संख्या काढत असेल तर तुम्ही या 15तून 7 वजा करू शकता, तुम्हाला उत्तर भेटेल डायरेक्ट 8. सूत्रानुसार गेले एकूण विषम संख्या म्हणजे n. n किती आहे? नैसर्गिक संख्या 15 अधिक 1 भागिले किती? 2. 15 अधिक 1 किती झाले? 16. 16 भागिले 2. 2 भागणं म्हणजे अर्धे करणं, आणि मग आपल्याला भेटलं उत्तर किती? 8. याचा अर्थ एकूण विषम संख्या ह्या 8 आहेत. एकूण विषम संख्या ह्या 8 आहेत आणि एकूण समसंख्या किती आहेत? 7 आहेत. त्याच्यामध्ये 13 ते 27 मध्ये असणाऱ्या एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या आपल्याला काढायच्या होत्या. अट ही होती की पहिली संख्या विषम संख्या आहे, शेवटची संख्या विषम संख्या. कारण की आपण 3 कंडिशन पाहणार आहोत. 3 कंडिशनपैकी पहिली कंडिशन आपण घेतली होती की पहिली इवन, दुसरी इवन म्हणजे पहिली सम आणि शेवटची सम. सेकंड कंडिशन आपण हे घेतलेली आहे की पहिली विषम संख्या, शेवटची विषम संख्या. ओके, आणि त्याच्यानुसार आपण हे उत्तर काढलं. आणि तिसरी कंडिशन असते की पहिली सम शेवटची विषम किंवा पहिली विषम शेवटची सम. तर ते नंतर पाहूच आपण. इथं काय अडचण आहे का सांगा? ओके, एक उदाहरण घेऊ आणि त्या उदाहरणाच्या सहाय्यानं आपण सॉल्व करायचा प्रयत्न करू कसा आहे काय तर. ठीक आहे, चला. प्रश्न आहे 27 ते 49 मध्ये एकूण असलेल्या मध्ये एकूण विषम संख्या काढा. एकूण विषम संख्या काढा. 27 ते 49 मधील एकूण विषम संख्या काढा किंवा मध्ये असणाऱ्या एकूण विषम संख्या किती आहेत, असे ते प्रश्न कसा येऊ शकतो. फक्त लक्षात घेणं गरजेचं आहे की बाबा आपली पहिली जी संख्या आहे ती पहिली संख्या आहे 27 दिसले, आणि शेवटची संख्या ते किती आहे? 49. तर 27 ते 49 मध्ये एकूण विषम संख्या किती आहेत? आता मला सांगायचं पहिली संख्या कोणती आहे? पहिली संख्या आहे सर 27 आहे की नाही? ए म्हणजे पहिली संख्या 27 आहे. शेवटची संख्या कोणती आहे? शेवटची संख्या म्हणजे TN, त्यासाठी 49. ओके, आपल्याला काढायचं काय आहे? विषम संख्या काढायच्या आहेत. आणि इथं तुम्हाला पाहायला भेटते की पहिली विषम आहे, शेवटची विषम आहे. पहिली विषम आणि शेवटची जर विषम असेल तर आपल्यासाठी सूत्र काय आहे? एकूण विषम संख्या बरोबर n अधिक 1 भागिले 2. हे सूत्र आहे ना, एकूण विषम संख्या बरोबर n अधिक 1 भागिले 2. राईट. सो मग आता काय करणार आपण? इथं या यांच्या ठिकाणी यांची किंमत टाकणार आहोत. n माहीतच नाही आपल्याला सध्या. n म्हणजे काय? एकूण नैसर्गिक संख्या. मग एकूण नैसर्गिक संख्या काढा पहिले. एकूण नैसर्गिक संख्या काढाव्या लागतील पहिले. एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे n, आणि n म्हणजे काय? शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. शेवटची संख्या म्हणजे TN वजा ए म्हणजे पहिली संख्या अधिक 1. आता शेवटची संख्या किती आहे? ती आहे 49 मायनस पहिली संख्या किती आहे? 27 अधिक 1. ठीक आहे. 49 म्हणून 27 गेले करा. 9तून 7 गेले 2, 4तून 2 गेले 2, म्हणजे झाले 22. आणि 22 + 1, 22 + 1 तर ते होतात किती? मला पाहिजे वाटतं 23. याचा अर्थ एकूण नैसर्गिक संख्या किती आल्या? तर त्या आल्या 23. किती आल्या? 23 आल्या. सो अशा पद्धतीनं आपण एकूण नैसर्गिक संख्या ह्या 23 आहेत असं आपण सांगितलं. आता आपल्याला इथं काय करायचं आहे? एकूण विषम संख्या किती आहेत? ओके, मग एकूण विषम संख्या किती आहेत हे जर कळायचं असेल तर यासाठी आपल्याला सूत्र दिलेलंच आहे. त्या सूत्रामध्ये आपण टाकू किंमत एकूण विषम संख्या बरोबर n + 1. n किती आहे? n किती आहे बोला? तर n आहे आपला 23 अधिक 1 आणि भागिले 2. राईट. सो 23 आणि 1 किती झाले? 24 भागिले 2 असे लिहिलं चालते, खाली घेतलं तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही. 23 आणि 1 24 भागिले 2. 2 भागणं म्हणजे अर्धे करणं. 2चा अर्धा 1, 4चा अर्धे 2, म्हणजे आपलं उत्तर भेटलं 12. एकूण विषम संख्या 27 ते 49 मध्ये किती आहेत? 12 आहेत. ओके, एकूण किती होत्या नैसर्गिक संख्या? 23. त्याच्यात विषम संख्या किती आल्या? 12. ते जर तुम्ही मायनस केल्या तर तुम्हाला समसंख्या भेटून जातात. ते काळायची आवश्यकता राहणार नाही. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल घेतलं की एकूण विषम संख्या ह्या
किती आहेत काय आहेत. तर एक उदाहरण तुमच्यासाठी तुम्ही सॉल्व करा आणि सांगा मला कमेंट्समध्ये काय असेल याचं. 43 ते 95 मध्ये असणाऱ्या एकूण समसंख्या शोधा. एकूण समसंख्या शोधा. ठीक आहे. 43 ते 95 मध्ये असणाऱ्या एकूण समसंख्या शोधा. तर आपल्याला 43 पाहायला भेटते विषम संख्या आहे आणि 95 हे सुद्धा काय आहे विषम संख्या. मग 43 ही पहिली विषम संख्या आहे, 95 ही शेवटची विषम संख्या आहे. म्हणजे कंडिशन जी तुम्हाला मी सांगितली होती तीच तुमची लक्षात येते की पहिली संख्या विषम आहे, शेवटची संख्या विषम आहे. तर तेव्हा एकूण समसंख्या कशा काढायच्या किंवा एकूण विषम संख्या कशा काढायच्या सूत्र तुमच्यासमोर मी दिलेले होते. त्या सूत्रांचा उपयोग करून याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे आणि कमेंटला टाका. ठीक आहे. शेवटची संख्या व शेवटची संख्या सम असताना. ठीक आहे. मुद्दा तुमच्या सर्वांच्या लक्षात आला असेल की पहिली संख्या सम आहे आणि शेवटची विषम संख्या आहे. मग पहिली संख्या विषम आहे, शेवटची संख्या सम असताना असं असेल तर एकूण समसंख्या किती आणि एकूण विषम संख्या किती ते शोधणे. ही तिसरी कंडिशन आहे आपल्या. थर्ड कंडिशन लक्षात ठेवता. तिसरी कंडिशन आहे एकूण समसंख्या किंवा विषम संख्या शोधणे. एकूण समसंख्या किंवा विषम संख्या शोधणे. आता इथं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की याच्या आधी आपण पाहिलं होतं की पहिली संख्या सम, शेवटची सम, पहिली संख्या विषम, शेवटची विषम. आता इथं काय आहे, एक तर पहिली सम आहे, शेवटची विषम आहे. एक तर पहिली विषम आहे आणि शेवटची सम आहे. असं असेल तर मग एकूण समसंख्या किती आणि एकूण विषम संख्या किती ते आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत आणि ते आपण आता पाहणार आहोत. ठीक आहे. चला यावेळेस आपण लक्षात घेऊ समसंख्येचं सूत्र काय असणार आणि विषम संख्येचं सूत्र काय असेल. ठीक आहे. यासाठी एकदम एकच सूत्र आहे दोघांसाठी बी, n/2 आणि विषम संख्येचं सुद्धा तेच सूत्र आहे, एकूण विषम संख्या बरोबर n/2. पहा सूत्र काय आहे आणि कंडिशन काय. ठीक आहे. ते सूत्र हे दोघांसाठी एकच आहे, एकूण समसंख्या n/2, एकूण विषम संख्या किती तर ते आपण n/2 असणार आहे. ठीक आहे. जर पहिली संख्या सम असेल, शेवटची विषम असेल, शेवटची विषम, पहिली विषम किंवा शेवटची सम असेल तेव्हा. तर हे कंडिशन तुमच्या लक्षात आली पाहिजेत. आता आपण याच्यावरचे उदाहरणं पाहणार आहोत विषयात. ठीक आहे. चलो उदाहरण घेऊ. 46 ते 59 मधील एकूण सम व विषम संख्या शोधा. एकूण सम व विषम संख्या शोधा. ठीक आहे. 46 ते 59 मधील एकूण सम व विषम संख्या शोधा. आता पहिली संख्या कोणती आहे 46, शेवटची कोणती आहे 59. तुम्हाला पाहायला भेटू राहिलं की 46 हे समसंख्या आहे आणि 59 हे विषम संख्या, म्हणजे पहिली सम शेवटची विषम. ठीक आहे. किंवा याच्या उलटे असलं तरी काही हरकत नाही. तर सूत्र आपल्याला काय करायचं, एकूण समसंख्या किती आणि एकूण विषम संख्या किती हे आपल्याला काढायचं आहे. सूत्र तुमच्या सर्वांना माहीत आहे. तर त्याच्या अगोदर आपण सूत्र लिहून घेऊ. एकूण समसंख्या किंवा एकूण विषम संख्या बरोबर n/2. ओके. इथे किंवा सूत्र एकच असल्यामुळे मी असं लिहिलं. आता तुम्हाला इथे n म्हणजे काय,
नैसर्गिक संख्या आणि त्या नैसर्गिक संख्या आपले पाहत असताना कशा काढायच्या, काय काढायच्या, तर ते आपण आधीच शिकलेलो आहोत. एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे काय असते, तर एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. शेवटची संख्या कोणती आहे, 59 आहे सर. 59 वजा पहिली संख्या किती आहे, ते आहे 46. पहिली संख्या किती आहे, 46 वजा 46 होतील आणि प्लस 1. 59 मधून 46 गेले, 9तून 6 गेले, 5 राहिले, 5तून 4 गेला, 1 राहिला. ठीक आहे. 9तून 6 गेले, 5 नाही राहत. 9तून 6 गेले, 3 राहिले, 5तून 4 गेला, 1 राहिला. आणि 13 आणि 13 प्लस 1 किती झालं उत्तर 14. तर याचा अर्थ एकूण नैसर्गिक संख्या ह्या 14 आहेत. ठीक आहे. एकूण नैसर्गिक संख्या किती आल्या, 14. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, एकूण समसंख्या किंवा विषम संख्या. ठीक आहे. तर तुम्हाला काहीच नाही, फक्त इथे काय करायचं आहे, n/2 आहेच. n म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या, त्या आल्या 14 आणि 14/2 करून टाका. 14/2 केलं की तुम्हाला भेटते उत्तर 7. म्हणजे याचा अर्थ एकूण समसंख्या किती असतील, तर 7 असतील. एकूण विषम संख्या किती असतील, तर त्या सुद्धा किती असणार आहेत, 7 असणार आहेत. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपण जर पहिली शेवटची विषम असेल तर उत्तर कसं काढायचं, समसंख्या किती आहेत आणि विषम संख्या किती आहेत, तर ते आपण पाहिलं. एक क्वेश्चन तुमच्यासाठी, 23 ते 79 मध्ये असणाऱ्या विषम संख्या शोधा. विषम संख्या शोधा. तेवीस ते 79 मध्ये असणाऱ्या विषम संख्या शोधा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे, तुम्हाला शोधायचं आहे आणि सांगायचं आहे कमेंट्समध्ये. ठीक आहे. पहा, काही अडचण असली